ओम राम कृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. सद्गुरु श्री कृपामयी माता की जय. तुम्हा मान्य स्वामी ऐसे घडावे, मना माझी प्रतिकूल अनुकूल व्हावे. विकल्पतया आड काही न येवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो. स्वामी तुम्ही हो. स्वामी तुम्ही हो. नमस्कार. गुरुवंदना झालेली आहे. आता तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांना वंदन करून आजच्या विषयाकडे वळते. आजपासून 5 दिवस आपण श्री स्वामी स्वरूपानंद यांनी निवडलेल्या भगवद्गीतेतील 18 श्लोकांवर चिंतन करणार आहोत. आज आपण पहिल्या 2 श्लोकांवर चिंतन करणार आहोत आणि भगवद्गीतेचं महात्म्य समजवून घेणार आहोत. आणि उद्यापासून दररोज 4 श्लोकांवर आपण चिंतन करणार आहोत. तेव्हा आता आपल्या विषयाकडे वळते. श्रीमद भगवद्गीता ही साक्षात भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. गीतेची भाषा काव्यमय आणि गेयी आहे. तिचा आशय मात्र गूढ आणि गंभीर आहे. अभ्यासकाला प्रत्येक वेळी नवीन नवीन अर्थ सुचत जातो, म्हणून ती नित्य नूतन आहे. गीता ही मानवी जीवनातील शाश्वत मूल्यांचा विचार करणारे शास्त्र आहे. गीता हे शास्त्र आहे असं खुद्द भगवंतानेच सांगितले. इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तमया नघ. आणि हे गुह्यतम शास्त्र कोणाला सांगितलं तर अनघ म्हणजे निष्पाप व्यक्तीला. अर्जुन याचा अर्थ सरळ मनाचा निष्पाप, आणि अशी निष्पाप व्यक्तीच गीताशास्त्र खऱ्या अर्थाने जाणू शकते. गीता हे शाश्वत मूल्यांचं शास्त्र आहे म्हणजे काय तर त्यातील मूल्य ही त्रिकाला बाधित आहे, देशकालातीत आहेत. म्हणजे अग्नी हा उष्णता देतो. उष्णता देणे हा अग्नीचा गुणधर्म आहे. एखाद्या दुर्गम भागातील आदिवासीच्या झोपडीतही अग्नी उष्णता देतो आणि श्रीमंताच्या हवेलीत पेटवलेला अग्नीही उष्णताच देतो. मनुष्याला पूर्णत्वाच्या शिखरावर घेऊन जाणारा हा ग्रंथराज आहे. गीता ही महाभारताच्या भीष्म पर्वात सांगितली. भारतीय युद्धानंतर श्रीकृष्ण आणि अर्जुन प्रेमाने गोष्टी बोलत बसले होते. तेव्हा अर्जुनाने गीता पुन्हा ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु भगवंत म्हणाले, त्यावेळचा उपदेश योगयुक्त चित्तानी केलेला असल्यामुळे मलाही तो पुन्हा सांगणे शक्य नाही. वास्तविक भगवंताला अशक्य असं काहीच नाही, पण भगवंताने सुद्धा अनन्यसाधारण असलेले हे गीताशास्त्र संभ्रमित झालेल्या अर्जुनाचा उद्धार करण्यासाठी सांगितलेले हे राजगुह्य पुन्हा सांगणे प्रशस्त मानले नाही. यातच गीतेची महती कळते आणि प्रत्यक्ष गीताकारांनीच ती अधोरेखित केली आहे. भगवद्गीतेची थोरवी वादातीत आहे. वेद हे भगवंताचे निश्वास आहेत, तर गीता प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून आली आहे. 120 उपनिषदे, 18 पुराणे आणि ब्रह्मसूत्र याचे गीता हे सार आहे. गीता महात्म्यात सांगितलेलंच आहे की उपनिषद रूपी गायींचे दोहन करून भगवंतानी हे दूध काढलेलं आहे. आपली ज्ञानोबा माऊली तर म्हणते की हे सर्व वाङ्मयाचं मथित आहे, लोण्याचा गोळा आहे. मग ह्या लोण्याची गोडी चाखायलाच हवी ना. आणि बरं का, गीतेची ही ज्ञानगंगा समाजातील सर्व थरांसाठी अवतीर्ण झाले.
स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, भारतीय, अभारतीय या सर्वांसाठी गीता आत्मोद्धाराचा मार्ग दाखवते. आणि त्यासाठी गीता कोणतेही प्रलोभन दाखवत नाही किंवा आपल्या धर्मात, आपल्या पंथात ओढण्याचा प्रयत्नही करत नाही. प्रलोभन असले तर एकच आहे, ते म्हणजे तुमची जन्ममरणातून सुटका करीन, हेच ते प्रलोभन आहे. गीतेची थोरवी अनेक पाश्चिमात्य विद्वानांनीही मान्य केलेली आहे. असे हे गीताशास्त्र नेमकं आहे तरी कसं? तर 700 श्लोकांच्या या आध्यात्मिक काव्याची 18 अध्यायामध्ये विभागणी केलेली आहे. धर्मसम्मूढ चेता झालेल्या म्हणजे संभ्रमित झालेल्या अर्जुनाचा नष्टो मोह स्मृतिर्लब्धा इथपर्यंत झालेला प्रवास म्हणजे गीता आहे. अर्जुनाचं निमित्त करून भगवंतांनी सगळ्यांसाठी हा उपदेश केलेला आहे. म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांच्या निमित्ताने सर्वांनाच मिष्टान्नाचे भोजन घडावे, त्याप्रमाणे हे अमृत आपल्याही वाट्याला आलेलं आहे. काही वेळा असा एक आक्षेप घेतला जातो की युद्धात होणारा हा प्रचंड संहार, ही हिंसा श्रीकृष्णाने मान्य कशी केली? पण कौरवांनी असत्य आणि अन्यायाने वागून अधर्म केला होता. पांडवांनी किंवा श्रीकृष्णांनी केवळ संहाराच्या भीतीने युद्ध टाळले असते तर कौरवांच्या अन्याय्य वृत्तीपुढे, अधर्मापुढे मान तुकवल्यासारखे झाले असते. त्यातून चुकीचा संदेश जनमानसात गेला असता. धर्माची, सत्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी एवढी किंमत चुकवावीच लागली. श्रीकृष्णाचा अवतारच मुळी धर्मसंस्थापनेसाठी आहे. त्यामुळे भगवंतांनी युद्धाचा पर्याय स्वीकारून धर्माची आणि सत्याची बूज राखली. अन्यायी, अत्याचारी, विपरीत विचारसरणी जेव्हा समाजाला धोका पोचवत असते तेव्हा शस्त्र उचलावंच लागतं. काही वेळेला हिंसा ही अपरिहार्य असते. ही अपरिहार्य हिंसा श्रीकृष्णाने या युद्धात धर्माचे रक्षण करण्यासाठी स्वीकारली. गीता ही छंदोबद्ध रचना आहे, म्हणजे ती गेय आहे. किंबहुना जी गायली जाते ती गीता. गीता हा प्रामुख्याने अनुष्ठुप छंद आहे. काही श्लोक त्रिष्टुप छंदात आहेत. गीतेमध्ये कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग हे तिन्ही मार्ग सांगितले आहेत. आकाशातून पडणारे पाणी जसं शेवटी समुद्राला मिळतं, तसे हे तिन्ही मार्ग भगवंतालाच मिळतात. गीता या महाकाव्यातल्या 2 महत्त्वाच्या व्यक्तिरेखा म्हणजे अर्जुन आणि श्रीकृष्ण. त्या दोघांचं नातं अतिशय सुंदर आहे, लढीवाळ आहे. तितकंच ते मानवी आहे. तुमच्या आमच्या नात्या इतकं खरं आहे. आणि हे सुंदर नातं गीतेतनं उलगडत जातं. आता बघा, पहिल्याच अध्यायामध्ये जेव्हा अर्जुन रणांगणावर उभा राहतो, आपले आप्तस्वकीय बघतो, तेव्हा तो गोंधळतो आणि त्याला युद्ध करायचं नसतं अशी त्याची इच्छा होते आणि तो घाबरून जातो. तेव्हा तो अतिशय मोकळेपणाने श्रीकृष्णाला सांगतो, सीदंती मम गात्राणी मुखैश्च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते. कृष्णा, माझ्या तोंडाला कोरड पडली आहे, अंगाला थरकाप भरलाय, हे तो आपल्या जीवाचा मैत्र असणाऱ्या श्रीकृष्णाला सांगतो. काय करावं हे त्याला काहीच समजत नाही, म्हणून तो शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम असं म्हणतो. मी तुझा शिष्य आहे, मला योग्य मार्ग दाखव अशी कृष्णाला विनंती करतो. आणि 11व्या अध्यायात ज्या वेळेला भगवंत आपलं विश्वरूप अर्जुनाला दाखवतात तेव्हा अर्जुन चकित होतो. त्याच्या लक्षात येतं की हे साक्षात परब्रह्म आहे. आपण मात्र याची अतिपरिचयात अवज्ञा केली, म्हणून तो करुण स्वरात विलाप करतो. सखेति मत्वा प्रसभयदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेती विहारशय्या सनभोजनेषु. म्हणजे खाताना, पिताना, झोपताना, उठताना, बसताना मी तुझ्याशी अतिसलगीने वागलो, तुला काही वेळेला अवमानकारक बोललो, याचा त्याला अतिशय पश्चाताप होतो आणि तो कृष्णाला पुन्हा पुन्हा नमस्कार करत राहतो. आणि शेवटी 18व्या अध्यायात
तर तो म्हणतो करिष्ये वचनं तव. म्हणजे श्रीकृष्ण हा परब्रह्म आहे हे त्याला कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळे प्रत्येक आज्ञा मी कृष्णाची पाळेन असं वचन तो देतो. आता कृष्ण अर्जुनाचं नातं बघा हां. अर्जुन युद्धाला नकार देतो म्हणून भगवंत त्याची कानउघडणी करतात आणि त्याला हे गीताशास्त्राचा उपदेश करतात. परंतु सुरुवातीला भगवंतानी काय केलं तर त्याला युद्धातील व्यावहारिक फायद्या तोट्याच्या गोष्टी सांगितल्या. अर्जुन काय म्हणाला होता की कृष्णा, मी जर स्वजनांना मारले तर मला पाप लागेल. कृष्ण बरोबर त्याच शब्दात सांगतात की हे बघ, तू क्षत्रिय आहे आणि धर्मरक्षणासाठी जर तू युद्ध केलं नाहीस तर पाप लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की धर्मासाठी युद्ध करायला मिळणं हे क्षत्रियाच्या दृष्टीने भाग्यकारक आहे. तू जर युद्ध केलं नाहीस तर तुला लोक तू युद्धातून पळपुट आहेस असं म्हणतील. आणि आजपर्यंत जे सखे सोयरे स्नेही तुला मान देत होते, तुझं कौतुक करत होते, ते तुझी छितू करतील, तुझी अपकीर्ती होईल. अपकीर्ती ही कोणत्याही सज्जन माणसाला मरणा इतकीच दुःखदायक असते. आणि त्याच्याही पुढे जाऊन श्रीकृष्ण त्याला प्रोत्साहित करतात. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गै जित्वा वा भोक्ष्यसे महीम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. अरे, मेलास तर स्वर्गात जाशील आणि जिंकलास तर पृथ्वीचं राज्य करशील. म्हणून तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, उठ, निश्चय कर आणि युद्धाला तयार हो. इथे श्रीकृष्णाने अर्जुनाला हाक मारली आहे कौन्तेय, कुंतीचा पुत्र. ही हाक का बरं मारली इथे तर कुंतीनी आपल्या मुलांना निरोप पाठवला होता की ज्यासाठी क्षत्रिय माता मुलांना जन्म देते ती वेळ आता आलेली आहे. थोडक्यात युद्ध करा हा संदेश कुंतीने आपल्या मुलांना दिला होता आणि त्याची आठवण व्हावी. अर्जुन जो युद्धापासून मागे फिरतोय त्याला त्याची आठवण द्यावी म्हणून श्रीकृष्णाने कौन्तेय असं संबोधन वापरलं. एक सांगते, गीतेतला प्रत्येक शब्द हा आशय घन आहे. आकाशात पाण्याने भरलेले काळे मेघ असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये, ते कसे पाण्याने अगदी संपूर्ण भरलेले असतात. तसंच गीतेचा प्रत्येक शब्द हा परिपूर्ण अर्थाने भरलेला असतो. कोणताही शब्द निरर्थक निरुद्देश नाही आहे. प्रत्येक वेळेला त्या संबोधनामध्ये एक वेगळा संदेश असतो. तर त्याच दृष्टीने इथे अर्जुनाला कौन्तेय अशी हाक मारली आहे. आता बघा, अर्जुनाने पहिल्यांदी हे सगळे व्यावहारिक युद्धाचे फायदे तोटे सांगितले. कारण त्याच वेळेला जर अर्जुनाला गीतेचं तत्त्वज्ञान सांगितलं असतं तर तो ते ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. म्हणून कृष्णाने कलाकलांनी त्याला आधी हे व्यावहारिक फायदे सांगितले आणि मग ज्ञानाकडे निघाले. जर एखादा माणूस भुकेला असेल तर त्याला आधी भाकरी द्यावी लागते आणि मग ज्ञान द्यावं लागतं. आधी जठराग्नी शांत करायला हवाय आणि मग ज्ञानाग्नी. तोच नियम भगवंतानी इथे वापरला. आता ही जी गीता आहे ही आपल्याला नेमकं काय शिकवते? गीतेतली महत्त्वाची जी शिकवण आहे ती आपण आता या 18 अध्यायातले जे श्लोकांचा विचार करणार आहोत त्या वेळेला येईलच. पण तरीसुद्धा मी 1-2 महत्त्वाची तत्त्व इथे सांगते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनाच परिचित आहे की गीतेचा संदेश आहे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुझा कर्मावर अधिकार आहे, फळावर नाही. हे तत्त्व पचनी पडायला जरा कठीणच जातं नाही का? कर्म करायचं आणि फळावर तर अधिकार नाही म्हणजे काय? तर आधी आपण कर्माचा अधिकार बघू. कर्माचा अधिकार म्हणजे काय असतं? फक्त आणि फक्त मनुष्यालाच कर्माचे स्वातंत्र्य आहे. इतर योनी ह्या फक्त भोग योनी आहेत, त्यांना कर्म करण्याचं स्वातंत्र्य नाही. आणि या कर्मस्वातंत्र्याच्या बळावरच मनुष्य नराचा नारायण होतो. आता फळाचा अधिकार नाही म्हणजे काय? कर्म केलं तर फळ तर मिळणारच, पण भगवंतांना असं सांगायचं आहे की अमुकच फळ मिळावं हे तू ठरवू शकत नाहीस. प्रामाणिकपणे कौशल्याने कर्म करणं हे तुझ्या हातात आहे.
फळ ईश्वराधीन आहे. ईश्वर तिथे न्यायाचा तराजू घेऊन उभा असतो. हे जे फळ मिळतं ते आपल्याला आपल्या पूर्वसंचितानुसारच मिळतं, आपल्या प्रारब्धानुसार मिळतं. आता बघा, 90% मार्क मिळवून एखादा विद्यार्थी पहिला येतो आणि 89% मिळवणारा दुसरा येतो. आता या दोघांच्या कष्टात काही फारसा फरक असेल का हो? नक्कीच असणार नाही. तरी पण एकाला 1% जास्त मिळतो. हे फळ आहे, हे फळ प्रारब्धाधीन आहे. म्हणून भगवंत सांगतात की फळावर तुझा अधिकार नाही, तू प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र केले पाहिजेस. आणि प्रयत्नच नाही केलेस तर जे मिळणार आहे तेही मिळणार नाही. गीतेचा कर्मयोगावर भर आहे. कर्म करा असा संदेश गीता देते. फक्त एवढंच सांगते की फळाकडे नजर लावून कर्म करू नकोस. कर्तव्य म्हणून कर्म कर आणि कर्तव्य भावनेने केलेली कर्म ईश्वराला अर्पण कर. एकदा कर्म ईश्वराला अर्पण केल्यावर फळ प्रसाद म्हणून स्वीकार आणि मग जे फळ मिळेल ते कमी आहे, जास्त आहे असा प्रश्न कुठे येतो? आणि अशा प्रकारे केलेली कर्मे बंधनाला कारणीभूत ठरत नाहीत. उलट फलाशने केलेली कर्मे बंधनात टाकतात. अगदी सत्कृत्यसुद्धा माणसाला बंधनात टाकतात. अहो, दोरखंड गळ्याच्या भोवती जर घट्ट गुंडाळला तर फास लागेल, जीव गुदमारेल. आणि तशीच सोन्याची मजबूत सरी जरी गळ्याच्या भोवती गुंडाळली तरीही जीव गुदमरेल. ती सरी, ती माळ सोन्याची आहे म्हणून काही जीव गुदमरण्याचं राहणार नाही. तर कर्म चांगली काय किंवा वाईट काय त्याचं बंधन निर्माण होतो, लेप लागतोच. आणि याच श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले आहे की फळाची अपेक्षा ठेवू नकोस, पण परत बजावतायत की कर्म केलंच पाहिजे, पण ते या पद्धतीने कर. कर्म न करण्याने कधीच मोक्ष मिळत नाही. तसं असतं तर डोंगर सगळ्यात प्रथम मुक्त झाले असते, पण तसं होताना काही दिसत नाही. तेव्हा कर्म करायलाच हवे. निरुद्योगी आणि आळशी माणसाला कुठूनही परमेश्वरी कृपेचा लाभ होत नाही. तेव्हा गीतेचा हा महत्त्वाचा संदेश आहे, कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. आणखीन एक महत्त्वाचा संदेश गीतेने दिला, स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. आता धर्म म्हणजे काय? हिंदू, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन हा अर्थ इथे अपेक्षित नाही. ज्या काळी गीता सांगितली गेली त्या काळी या धर्मांची दखल घ्यावा इतका प्रादुर्भाव नव्हता. स्वधर्म म्हणजे नियत कर्म, करायला हवेच असं कर्म. कर्तव्य कर्म असंही याला म्हणतात. आता हे 2 प्रकारचं असतं, ऐहिक आणि आध्यात्मिक कर्म. ऐहिक कर्म करून आपला उदरनिर्वाह चालवणे आणि आध्यात्मिक कर्म करून ईश्वर प्राप्तीसाठी स्वतःला सुयोग्य बनवणे हे मानवी जीवनाचे कर्तव्य आहे आणि तोच मानवी जीवनाचा हेतू आहे. आता बघा हां, अर्जुनाने सांगितलं की मी लढणार नाही. वास्तविक धर्मासाठी लढणं हा क्षत्रिय म्हणून त्याचा धर्म होता, परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही. तो संन्यास घेण्याची भाषा करायला लागला, भीक मागून खाण्याची भाषा करायला लागला. हा त्याचा परधर्म झाला. जर त्यांनी न लढण्याचा निर्णय घेतला असता तर पांडवांच्या बाजूने उभे राहिलेले 7 अक्षौहिणी सैन्य म्हणजे लाखो लोकांचे प्राण धोक्यात आले असते. शिवाय कौरवांसारख्या दुष्ट शक्ती चेकाळल्या असत्या त्या वेगळंच. म्हणजे केवळ अर्जुनाने स्वधर्म सोडला आणि परधर्म स्वीकारला असता तर ही भयावह स्थिती उभी राहिली असती. प्रत्येक माणूस हा पूर्वजन्माचे संस्कार घेऊन जन्माला येतो. याखेरीज ज्या देशात, काळात, परिस्थितीत तो वाढतो त्याचेही संस्कार त्याच्यावर होतात. प्रत्येकाचा एक स्वतंत्र स्वभाव असतो. आता बघा, मासा हा पाण्यात राहतो. दूध पौष्टिक आहे, पण माशाला जर दुधात सोडलं तर तो जिवंत राहील का? पेनिसिलिनचा शोध लागला तेव्हा खूपच क्रांतिकारक शोध होता तो. अनेकांचे जीव त्यामुळे वाचले, परंतु अनेकांचे जीव त्यामुळे धोक्यातही आले. काही जणांना पेनिसिलिनची ॲलर्जी असते.
म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्यांसाठी हितावह असतात असं नाही. आता आपली आई ही नेहमी आपली आई असते, तसंच स्वधर्माचं आहे. दुसऱ्याची आई कितीही प्रेमळ असली, गुणी असली, तरी ती आपल्यावर आपल्या आईसारखं प्रेम करू शकत नाही. म्हणून आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म हा खूप महत्त्वाचा असतो. कदाचित काही वेळा तो छोटा वाटतो. आपल्याला वाटतो आपला स्वधर्म शूद्र आहे, पण तसं नसतं. स्वधर्म म्हणून त्याचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. एखाद्या ऑफिसमधला शिपाई असेल, मॅनेजर असेल ऑफिसचा, दोघांच्याही कामात जमीन आसमानाचं अंतर आहे. पण प्रत्येकाच्या दृष्टीने त्याचं कर्तव्य हे स्वधर्म आहे आणि स्वधर्म म्हणून ते सारखंच श्रेष्ठ आहे. आणखीन एक स्वधर्माचं अर्थ असा आहे की स्वरूपाचं भान ठेवा. स्वरूपाचं चिंतन करा. मी शरीर नाही, मी आत्मा आहे, सोअहम, मी त्या परमेश्वराचा अंश आहे, हे सतत लक्षात ठेवा आणि याच चिंतनात देह पडू दे. म्हणजे स्वधर्मे निधनम श्रेय. आणखीन एक गीतेनी महत्त्वाचं तत्त्व जे सांगितलं आहे ते म्हणजे किं कर्म किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात. काय करावं आणि काय करू नये या बाबतीत विद्वान लोकांचाही गोंधळ होतो. इथे कवी असा शब्द वापरलाय. कवी म्हणजे बुद्धिमान, पंडित. काय करावं कळत नाही आणि मग योग्य निर्णय घेता येत नाही, त्याचे परिणाम भोगावे लागतात. श्रीकृष्णाच्या आयुष्यात मात्र हा गोंधळ कधीच झाला नव्हता. द्रौपदीची राज्यसभेत विटंबना झाली. भीम आणि अर्जुन क्रोधाने धुमसत होते, पण त्यांनी काहीच केलं नव्हतं. जेव्हा प्रत्यक्ष कृष्णाची आणि त्यांची गाठ पडली, तेव्हा कृष्णाने त्यांची निर्भत्सना केली. तेव्हा त्यांनी कृष्णाला विचारलं, कृष्णा तू काय केलं असतंस? कृष्णाने पटकन उत्तर दिलं, मी तिथल्या तिथे त्यांना ठार मारलं असतं. आणखीन एक असाच प्रसंग आहे कृष्णाच्या आयुष्यातला. श्रीकृष्ण जेव्हा कौरवांच्या दरबारामध्ये शिष्ठाई करण्यासाठी गेला होता, त्यावेळेला दुर्योधनाने त्याला आग्रह करून जेवायला बोलवलं. कृष्णाने सांगितलं नाही, मला जमणार नाही म्हणून. तरी दुर्योधनाचा आग्रह सुरूच, कृष्णा माझ्याकडे जेवायला आहे, कृष्णा माझ्याकडे जेवायला आहे. तेव्हा कृष्णाने ताडकन उत्तर दिलं, हे बघ, कोण कोणाकडे जेवायला का जातं तर आपल्या घरी अन्न मिळत नाही म्हणून, किंवा त्या दोघांमध्ये परस्परांबद्दल प्रेम असतं म्हणून जेवायला जातात. मी अन्नाला महाग नाही आणि तुझ्याबद्दल मला प्रेम नाही, कृष्णाने सांगून टाकलं आणि तो परमात्मा विदुराकडे जेवायला निघून गेला. कृष्णाच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट आणि क्लिअर होत्या. इतिहासात मात्र असे अनेक पेचप्रसंग निर्माण झालेले आहेत आणि त्या वेळेला त्या थोर महात्म्यांनी योग्य ते निर्णय घेतलेले आहेत. आता त्यातली काही उदाहरणं पाहणं हे उद्बोधक ठरेल असं मला वाटतंय, म्हणून सांगते. सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून स्वतःची सुटका केली आणि दक्षिणेकडे कूच केलं. पण आपल्या 8 वर्षाच्या मुलाला शंभूराजेंना शत्रूच्या छावणीत सोडून ते निघाले होते. आता मला सांगा, इतक्या खतरनाक शत्रूच्या ताब्यात मुलाला ठेवून निघताना त्यांचं पितृहृदय किती कळवळलं असेल. पण महाराजांनी विचार केला की मला जायला हवंय, स्वराज्य वाचायला हवंय. महाराज निघाले, दक्षिणेत आले, स्वराज्यात दाखल झाले, म्हणून स्वराज्य वाचलं आणि म्हणूनच तुमचा माझा हिंदू धर्म शाबूत राहिला. नाहीतर काय झालं असतं याची कल्पनासुद्धा करवत नाही. दुसरा प्रसंग आहे माधवराव पेशव्यांच्या आयुष्यातला. एकदा शत्रूंनी पुणे लुटलं आणि त्यांना वाटा दाखवायला कोण होतं तर माधवरावांचे सख्खे मामा सरदार रास्ते. माधवरावांना ही गोष्ट कळली, ते संतापले. त्यांनी मामांना जबरदस्त दंड ठोठावला. माधवरावांच्या मातोश्री गोपिकाबाईंना हे जेव्हा कळलं तेव्हा त्या रागवल्या आणि त्या म्हणाल्या, माधवा, माझ्या भावाला जर शिक्षा होणार असेल ना तर मी पाणी प्यायला सुद्धा या वाड्यात राहणार नाही.
माधवरावांना खूप वाईट वाटलं. माधवराव मातृभक्त होते, पण त्यांनी त्यावेळेला राजधर्म पाळला. दोषीला शिक्षा होणे हे गरजेचं आहे, म्हणून माधवरावांनी आईचं न ऐकता रास्ते मामांना दंड केलाच. आता आणखीनच एकच उदाहरण सांगते झाशीच्या राणीच्या आयुष्यातलं. झाशीच्या किल्ल्याला वेढा पडला होता. राणी प्राणपणाने लढत होती. इंग्रज सेनापती हैराण झाला. त्याला आपल्यातल्याच एकाने सल्ला दिला. आपल्याकडे फंद फितुरीचं पीक काय विचारायचंच नाही. तो म्हणाला, हे बघा साहेब, असं करा, हे ते छोटंसं मारुतीचं मंदिर दिसतंय ना, त्याच्या आडून तोफांचा मारा करा. राणी काही मंदिर उडवणार नाही. झालं. सेनापतींनी आपला तोफखाना तिकडे नेला आणि तिथून गोळे, धाड धाड तोफा गोळे किल्ल्यावर उडवायला सुरुवात केले. राणीचा मुसलमान गोलंदाज गोंधळून गेला. त्यांनी तोफा बंद केली. राणी त्वरेने तिकडे आली आणि म्हणाली, हे काय, तोफ का बंद केलीस? तो मान खाली घालून म्हणाला, राणीसाहेब काय करू, मंदिर आड येते. क्षणाचाही विचार न करता राणी म्हणाली, उडव. कारण राणीला माहीत होतं की जर राज्य टिकलं तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तर शेकडो मंदिरं उभं राहतील. तेव्हा काय करावं आणि कसं करावं याचा निर्णय घेणे खूप महत्त्वाचं असते. माफ करा, उदाहरणं फार झाली, पण ह्या थोर विभूतींच्या या गोष्टी सांगत असताना हात आखडता घेताच येत नाही. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की काय करावं आणि काय करू नये हे गीताशास्त्राच्या अभ्यासाने आपल्याला कळतं. आता आणखीन एक गोष्ट सांगते परत एकदा, एका यावनी बादशाहची. त्याने अगणित संपत्ती मिळवली होती. अंतकाळ समीप आला. त्यांनी आपल्या प्रधानाला आपल्या सर्व संपत्तीचा लेखाजोखा मांडायला सांगितला. आणि आपली ती प्रचंड संपत्ती, अवाढव्य संपत्ती आपण गोळा केली आहे, याचा त्याला आनंद होण्याऐवजी खूप दुःख झालं. का तर यातलं मला काहीच बरोबर नेता येणार नाही. आणि तो ढसढसा रडायला लागला आणि रडता रडताच मेला. आपल्याकडे परीक्षितांनी मरणाला किती धीरोदत्तपणे सामोरं जावं हे दाखवून दिलंय. असं म्हणतात की कसं मरावं हे भागवत शिकवते, तर कसं जगावं हे गीता शिकवते. अशी ही जगण्याची कला शिकवणारी गीता आहे. म्हणूनच ती अबाल वृद्धांना उपयुक्त आहे. गीता निवृत्तीनंतर शिकण्याची गोष्ट नाही, तर ती तरुणपणीच शिकली पाहिजे. ती नुसती पूज्य आहे म्हणून देवघरात ठेवून पूजा करणंही योग्य नाही. तिचा अभ्यास करून ती शिकवण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण स्वामींनी ही भगवंताची जी वाङ्मयीन मूर्ती गीता आहे, ही सर्व रत्नांची खाण आहे. यातली काही निवडक 18 रत्न स्वामींनी आपल्याला निवडून दिलेली आहेत. परवाच जयंतराव दादांनी सांगितलं की ही 18 श्लोकी गीता श्रींनी त्यांच्या मातोश्रींना रोज म्हणण्यासाठी तयार करून दिली. त्या माऊलीच्या पुण्याईने आपल्यालाही ह्या अमृताचा लाभ झाला. अर्जुनाच्या निमित्ताने जगाला भगवद्गीतेचा लाभ झाला. तेव्हा भगवंत काय किंवा साधू संत काय, कोणत्या तरी भक्ताच्या निमित्ताने साधकांवर कृपा करत असतात. आता हा पहिल्या अध्यायातला आज जो आपण श्लोक बघणार आहोत, पहिल्या अध्यायातला 32वा श्लोक आहे. न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. गीता ही रणक्षेत्रावर सांगितली गेली हे तुम्हाला माहितीच आहे, कुरुक्षेत्रावर. या कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र म्हटलेलं आहे. त्या कुरुक्षेत्राची थोडीशी माहिती आपण घेऊ. हे कुरुक्षेत्र अंबाल्याच्या दक्षिणेला आणि दिल्लीच्या उत्तरेला आहे. आत्ताही तिथे कुरुक्षेत्र नावाचे एक स्थान आहे. कुरुक्षेत्राचं पूर्वीचं नाव होतं समंतपंचक. तिथं इंद्र, अग्नी, ब्रह्मा इत्यादी देवतांनी तप केलं. कौरव पांडवांचा पूर्वज कुरु राजा इथे नांगर धरून नांगरत होता, म्हणून ह्याला क्षेत्र म्हणतात. आणि इंद्राने या क्षेत्रात जो तप करेल
किंवा इथे जो युद्धात मरेल त्याला स्वर्ग प्राप्ती होईल असा वर दिला. त्यामुळे कुरूने तिथं नांगरणं सोडून दिलं आणि त्यांनीही त्या क्षेत्रामध्ये तपश्चर्या केली. म्हणून त्याला धर्मक्षेत्र म्हणतात. युद्धभूमी आणि धर्मक्षेत्र ही विसंगती वाटते वरकरणी, पण त्याच्या मागचा इतिहास हा असा आहे. हा अध्याय अतिशय नाट्यमय आणि चित्रमय आहे. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. पांडवांची कौरवांची सेना जमलेली आहे. रणवाद्य वाजतायत आणि तो कोलाहल इतका प्रचंड आहे की भित्रट माणसं त्यामुळे गर्भगळीत झालेले आहेत. माऊलीने तर फार सुंदर वर्णन केलं आहे. माऊली म्हणतात, आता आकाशाला हिसका बसून नक्षत्रांचा सडा पडतोय की काय अशी अवस्था झाली. केवढी काव्यमय उपमा आहे. अशी काव्यमय उपमा माऊलीच देऊ जाणे. सत्यलोकात हकाटी गेली, पृथ्वी गेली रे गेली म्हणून. तेव्हा असा हा रणधुमाळीचा काळ होता आणि युद्धाचं पूर्ण वातावरण तयार झालं होतं. घोडे किंकाळत होते, हत्ती चित्कारत होते, सैन्य आपले शस्त्र पारजत होती. अशा वेळेला कृष्ण अर्जुन म्हणतोय, मी युद्ध करणार नाही. म्हणजे केवढा नाट्यमय प्रसंग होता बघा. आता लग्नाचं वऱ्हाड जमलेलं आहे, लग्न मंडप सजलेला आहे, गुरुजींच्या मंत्राची लगबग झाली आहे. गुरुजी तेवढ्यात पुकारत आहेत की मुलीच्या मामाने मुलीला आणावं आणि मुलगी म्हणते मी लग्न करणार नाही. बापरे, केवढा पेच प्रसंग. तसाच काहीसा हा पेच प्रसंग तिथे निर्माण झाला. अर्जुन म्हणला, मला माझ्या आप्तस्वकीयांशी लढायचं नाही. आणि मग त्यांनी अनेक कारणं द्यायला सुरुवात केली. आता तसं बघायला गेलं तर अर्जुनाच्या आयुष्यातलं काय हे पहिलंच युद्ध होतं का हो? नक्कीच नाही. तो शूर वीर होता. भगवान शंकराशी सुद्धा तो लढलेला होता. इतका तो शूर होता. पण इथे मात्र त्यांनी कच खाल्ली. त्याचं कारण म्हणजे गृहकलह. मनुष्य बाहेरच्या 100 शत्रूंना तोंड देऊ शकतो, पण घरातल्या एका शत्रूला तोंड देणं अवघड असतं. अर्जुनाचं नेमकं तेच झालं. आणि म्हणून तो म्हणला, मी युद्ध करणार नाही. आणि मोठ्या काकुळतीने कृष्णाला सांगायला लागला, न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानीच. कृष्णा, मला विजयाची आशा नाही, मला राज्याची नाही, मला सुखाची नाही. हे राज्य घेऊन गोविंदा मी काय करू? कोणासाठी हे मिळवू? अरे, ज्या आप्त स्वकीयांसाठी हे करायचं तेच इथे माझ्या विरोधात युद्धाला उभे राहिलेले आहेत. कशासाठी मी हे करू? आणि मी जर त्यांचा नाश केला तर मी कूळ बुडवणारा ठरेन. माझे पितर अधोगतीला जातील, मला पाप लागेल. हे बघ, मला असं वाटतं की शस्त्रहीन अशा मला ह्या कौरवांनी मारलं तरी चालेल, पण मला युद्ध करायचं नाही, कारण ते माझे स्वकीय आहेत. त्यांच्या पुढे मला त्रैलोक्याचं राज्याची सुद्धा किंमत नाही, मग पृथ्वीचा काय पाड? असं संभाषण करून तो अतिशय दुःखी होऊन रथाच्या मागच्या भागात जाऊन बसला. पण कृष्णाने मात्र त्याला ठणकावून सांगितलं की हे तुझे स्वकीय आहेत, तरीसुद्धा ते अन्यायाने वागलेत, अधर्म वागलेत, तू क्षत्रिय आहेत. त्याच गोष्टी श्रीकृष्ण सांगत राहिले. तुला त्यांच्या विरुद्ध युद्ध करावंच लागेल. स्वतः भगवंतानी आपल्या कंस, शिशुपाल या आप्तेष्ठांना ते अन्यायाने वागल्यामुळे त्यांना देहदंड दिला होता. अर्जुन म्हणता म्हणता एकदा म्हणाला कृष्णाला की अरे, या आताताईंना मारून मला काय चूक लागणार आहे? त्यांना कळत नाही, पण मला तर कळतं ना. आतताई हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कौरव आतताई होते हे अर्जुन स्वतःच बोलतोय. आता आतताई या शब्दाचा अर्थ शास्त्रात काय सांगितलंय बघू. आतताई म्हणजे आग लावणारा, विष देणारा, शस्त्र घेऊन द्वेषापोटी आप्तेष्टांचा वध करणारा, छळकपटाने धनाचे अपहरण करणारा, जमीन आणि राज्य लुबाडणारा आणि पापबुद्धीने स्त्रीचे अपहरण करणारा. ह्या 6 गुन्हे करणाऱ्या माणसाला आतताई म्हणतात. शास्त्र पुढे सांगतं, गुरु, बालक, वृद्ध, बहुश्रुत ब्राह्मण हे अवध्य आहेत, पण जर ते आतताई असतील तर त्यांना एकांतात किंवा सर्वांसमक्ष त्यांचा वध करावा. आणि कौरवांनी हे 6 अपराध
पांडवांच्या बाबतीत केलेले होते आणि म्हणून कृष्णाने त्याला युद्ध कर असा आदेश दिला. कृष्ण युद्धखोर नव्हता. कृष्णाला हिंसा आवडत होती असं नाही. अपरिहार्य परिस्थितीमध्ये श्रीकृष्णाने हिंसा स्वीकारून धर्माचं रक्षण केलं. कारण धर्मसंस्थापनेसाठीच श्रीकृष्णाचा जन्म होता. तर हा पहिल्या अध्यायातला 32वा श्लोक स्वामींनी निवडलेल्या 18 श्लोकी गीतेतला पहिला श्लोक झाला. आता यातला दुसरा जो श्लोक आहे तो दुसऱ्या अध्यायातला 20वा श्लोक आहे. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. दुसरा अध्याय हा सांख्ययोग आहे, ज्ञानयोग आहे. स्वधर्म विसरलेल्या अर्जुनाची भगवंतांनी कानउघडणी केली, त्याला उपदेश केला आणि त्याच वेळेला त्याला सांगितलं अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषते. अरे ज्याच्याबद्दल शोक करू नये त्याच्याबद्दल तू शोक करतोस आणि वर पंडितासारखं तत्वज्ञान सांगतोस. माऊली तर म्हणतात तू मारलं नाहीस तर हे काय चिरंजीव होणार आहेत? आणि तू मारणारा कोण आणि हे मरणारे कोण? आधी स्वतःला ओळख. आणि हे सोयरे काय तुला आजच दिसले होय? भगवंताने अर्जुनाला सज्जड दम दिला आणि स्पष्ट कल्पना दिली, हे बघ तू विश्व चालवत नाही आहेस, तू ह्या उठाठेवी करू नकोस. आणि त्यांनी ह्या अध्यायामध्ये त्यांना ज्ञानाचा उपदेश केला. याला सांख्ययोग म्हणतात. जीवनाचे मूलभूत सिद्धांत या उपदेशामध्ये आलेले आहेत. श्रीकृष्णाने आधी अर्जुनाची निर्भत्सना केली, त्याची कान उघडणी केली, त्याला दम दिला आणि नंतर मात्र इतकं महत्त्वाचं ज्ञान त्याला दिलं. गुरुमाऊली ही अशीच कृपाळू असते. वरकरणी रागवली तरी पोटातून प्रेम असतं. सहज जाता जाता आपल्या स्वामींच्या चरित्रातला एक प्रसंग आठवला. स्वामींची फार इच्छा होती की आपले जे स्नेही पटवर्धन मास्तर आणि साने यांनाही अनुग्रह मिळावा. स्वामींना सगळ्यांचाच कळवळा. म्हणून स्वामी त्यांना घेऊन सद्गुरू बाबा महाराजांकडे गेले. बाबा महाराजांचा स्वभाव रागीट होता. ते स्वामींना म्हणाले, तुम्हाला कोणी हा उद्योग सांगितला? तुम्ही काय लोकांच्या कल्याणाचा मक्ता घेतलाय? तुम्हाला जे दिले ते सुखाने खा, मग जगाच्या कल्याणाची चिंता करा. स्वामी नाउमेद झाले नाहीत किंवा काही बोलले नाहीत. कारण त्यांना माहीत होतं वरकरणी जरी गुरुमाऊली रागवली तरीसुद्धा गुरुमाऊली आपल्यावर आणि आपल्या मित्रांवर कृपा करणारच. आणि तसंच झालं. बाबा महाराजांनी नंतर या दोघांनाही अनुग्रह दिला. आता पुन्हा आपण आपल्या ह्या श्लोकाकडे येऊ. न जायते म्रियते वा कदाचिन. म्हणजे ह्याच्यात आत्म्याचं वर्णन केलं आहे. आत्मा जन्मत नाही, मरत नाही. एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणार नाही. हा अजन्म आहे, नित्य आहे, सनातन आहे, प्राचीन आहे. शरीर मारले तरी हा मारला जात नाही. हा शस्त्राने कापता येत नाही. विस्तव्याला जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही. माऊली म्हणते शस्त्राच्या छायेने मारले तर लागेल काय? घड्यात सूर्याचं प्रतिबिंब पडतं. तो घडा फुटला म्हणून सूर्य नष्ट होणार आहे? तसंच देह मेला तरी आत्मा अमर असतो. आत्म्याने देहाची खोळ पांघरलेली आहे. देह हे आत्म्यावरचं आवरण आहे. आपण बाहेरून एखादी वस्तू आणतो, त्याला छान सुंदर पॅकिंग केलेलं असतं, आपल्याला ते आवडतं, पण ते पॅकिंग फेकून देतो आणि आतल्या वस्तूला आपण महत्त्व देतो. एखाद्या मखमली पेटीमध्ये एक बहुमूल्य असा हिरा ठेवलेला असेल. मखमली पेटी छान सुंदर, पण जास्त महत्त्व त्या हिऱ्याला असतं. नारळामध्ये खोबरं असतं,
पण ती जी करवंटी असते ती खोबऱ्याच्या संरक्षणासाठी असतं. करवंटीला महत्त्व नाही, आतल्या खोबऱ्याला महत्त्व आहे. आतला मी कोण आहे हे बघायला हवंय. म्हणून आपले स्वामी अमृतधारामध्ये म्हणतात, मी म्हणसी परी जाणसी काय खरा मी कोण. देह म्हणजे मी नाही, त्यातील आत्मा म्हणजे मी आहे. देह ही मखमली पेटी आहे, आत्मा हिरा आहे. देह हे वरचं पॅकिंग आहे, आत्मा ही आतली महत्त्वाची वस्तू आहे. देह ही नरोटी आहे, आत्मा हे खोबरं आहे. म्हणजे मी शरीरात आहे पण शरीराहून वेगळं आहे. मीला ओळखणं हाच परमार्थ आहे. आणि शुद्ध स्वरूपातला मी म्हणजे सोहम, तो मीच आहे. हेच अध्यात्मशास्त्र आहे. या दुसऱ्या अध्यायामध्ये एक खूप महत्त्वाची कल्पना आलेली आहे, ती म्हणजे स्थितप्रज्ञ पुरुष. स्थितप्रज्ञ पुरुष ही जगाला गीतेने दिलेली देणगी आहे. गीतापूर्व काळामध्ये ही संकल्पना आढळून येत नाही. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगणारे श्लोक हे श्री शंकराचार्यांना अतिशय प्रिय होते, कारण यामध्ये आध्यात्मिक उच्च अवस्था सांगितलेली आहे. अलीकडच्या काळामध्ये महात्मा गांधींनी त्यांच्या आश्रमात त्यांचं पठण सुरू केलं आणि विनोबाजींनाही हे श्लोक अतिशय प्रिय आहेत. आता स्थितप्रज्ञ म्हणजे काय? ज्याची बुद्धी स्थिर आहे तो स्थितप्रज्ञ. पण बुद्धी कशात स्थिर आहे? तर ती परमेश्वरात स्थिर व्हायला हवी, हे अध्यात्म. पण व्यवहारात सुद्धा बुद्धी स्थिर असायलाच हवी ना. सारासार विवेकाने बुद्धी स्थिर करायला हवी आहे. विनोबाजी म्हणाले होते त्यावेळेला की आजचा काळ खूप कठीण आहे. आज स्थितप्रज्ञांच्या लक्षणाची खूप गरज आहे. विनोबांचा काळ बरा म्हणावा अशी वेळ आता आली आहे. आजचा तर काळ अतिशय कठीण आहे. इथे सारासार विवेकाने बुद्धी स्थिर करण्याची फार गरज आहे. आजकाल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मीडिया नावाच्या राक्षसाने अतिशय धुमाकूळ घातलाय. खऱ्या खोट्या बातम्या तिखट मीठ लावून पुन्हा पुन्हा भडकपणे सांगून लोकांची माथी भडकवतात. आणि जाहिराती तर काय, दाग अच्छे होते है असे म्हणणारे, बरं झालं तू काही नाही केलंस असा डंका पिटणाऱ्या. आणि एका जाहिरातीत तर काय, कुठल्या तरी एका मुलीच्या आईचं तोंड बघितलं की सगळ्यांना कॉम्पिटिशन सोपी जाते म्हणे. चांगला उपाय आहे. ही मात्र अंधश्रद्धा नाही हं. आणि आपण परमेश्वराबद्दल काही सांगितलं तर ती मात्र अंधश्रद्धा. का? तर परमेश्वर दिसतो कुठे? तो आहे का? हवा दिसते का? पण ती पण आहे ना. परमेश्वरही तसाच आहे. असो, त्या वादात आपण नको शिरायला. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की एखादं असत्य 100 वेळा सांगितलं तर ते खरं वाटायला लागतं. म्हणून बुद्धी स्थिर हवी. बोटीला नांगर लावून स्थिर करावं लागतं, तसं बुद्धीला विवेकाचा नांगर, परमात्म्याचं अधिष्ठान लावून स्थिर करायला हवे. अर्जुन हा मोठा जिज्ञासू शिष्य होता. त्यांनी भगवंताला विचारलं, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितधिः किं प्रभाषेत किमासीतौ व्रजेत किम. हा स्थितप्रज्ञ कसा असतो? तो कसा चालतो, कसा बोलतो, कसा वागतो? भगवंतानी या वरकरणीच्या प्रश्नांची उत्तरं न देता स्थितप्रज्ञाचं अंतरंग उलगडून दाखवलं. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. कारण शेवटी साधू हा बाह्यरूपावरून ओळखायचा नसतो. आपल्या स्वामींकडे सुद्धा आलेल्या बऱ्याच लोकांचा असाच अपेक्षाभंग व्हायचा. अपेक्षाभंग म्हणजे स्वामींच्याबद्दल त्यांच्या काही कल्पना होत्या की संन्यास वेशधारी कोणी साधू असेल आणि साध्या वेशातली प्रसन्न आत्मानंदात तृप्त असलेली मूर्ती बघितली की त्यांना आश्चर्य वाटायचं. साधू हा बाह्यरूपावरून ओळखायचाच नसतो.
तर ही स्थितप्रज्ञाची जी लक्षणं आहेत ही कुणी सांगितली आहे? तर साक्षात भगवंतानी सांगितली आहेत. म्हणून ती महत्त्वाची आहेत. कारण जो खरा स्थितप्रज्ञ असतो तो आपल्याबद्दल बोलणारच नाही, आणि जो स्थितप्रज्ञ नाही तो काय सांगणार स्थितप्रज्ञ कसा असतो ते. त्यामुळे ही लक्षणं फार महत्त्वाची आहेत. स्थितप्रज्ञ माणसाचं पहिलं लक्षण काय आहे? तर प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. म्हणजे कामनांचा ज्यांनी त्याग केलेला आहे असा पुरुष. प्रजहाती, जहाती म्हणजे ठार मारणे, नष्ट करणे. गीताकारांना जेव्हा एखादी गोष्ट निक्षून सांगायची असते, ठाम सांगायची असते, तेव्हा ते हा उपसर्ग लावतात. प्रजहाती म्हणजे समूळ नष्ट केलेल्या असतात कामना. इंद्रिय मोठी दांडगी असतात, हा विनोबाचा शब्द आहे. विनोबा म्हणायचे इंद्रिय दांडगी असतात, आणि मन जर त्यांना वश असेल तर काय विचारूच नका. म्हणून मनाने हळूहळू चातुर्याने वश करायला हवं, नाहीतर मन सुद्धा बंड करतं. परमहंस रामकृष्ण नेहमी एक दाखला द्यायचे. शेतकरी शेतामध्ये पाणी अडवतो, परंतु तो जो बांध असतो त्याला काही छिद्र ठेवतो, कारण पाण्याचा लोंढा वाढून बांधच वाहून जाऊ नये याची काळजी घेतो. त्याप्रमाणे मनाला हळूहळू हळूहळू वळण लावायला हवं. आता संसारी माणसाला ह्या सगळ्या कामांना टाकता येतील का? नक्कीच ते त्यांना जमणार नाही. पण तरीसुद्धा त्यांनी कामनांचे नियमन करायला हवे आणि त्यानुसार आपलं आचरण ठेवायला हवे. इंद्रियांमध्ये जिभेवर ताबा ठेवणं अवघड असतं. तर बघा, परमेश्वरांनी 2 कान दिले, 2 डोळे दिले, 2 नाकपुड्या दिल्या, आणि जीभ मात्र एकच दिली आहे. का? तर माणसांनी कमी खावं, कमी बोलावं. पण माणसं नेमकी उलट करत असतात. माऊली म्हणते की जिभेवर ताबा नसणे म्हणजे झाडाचा नाश करण्यासाठी वरवरची पाने तोडून मुळांना मात्र पाणी घालण्यासारखं आहे. एकूणच काय, विषयांचं नियमन हे फार काळजीपूर्वक करावं लागतं. सतत त्याच्यामध्ये दक्ष असावं लागतं, कारण इंद्रिये कधी फसवतील त्याचा नेम नाही. भल्या भल्यांची ही फजिती या इंद्रियांनी केलेली आहे. एका साधूची आणि गणिकेची गोष्ट आहे. एक रूपवान सौंदर्यवती अशी गणिका होती. तिच्या समोरच साधू महाराज राहत होते. हे साधू महाराज त्या गणिकेकडे ढुंकून सुद्धा बघायचे नाहीत. तिला खूप राग यायचा, स्वतःचा अपमान वाटायचं. सगळं जग माझ्या एका कटाक्षासाठी वेडे होत आहे आणि हा माणूस मात्र माझ्याकडे बघत सुद्धा नाही, असा तिला त्यांचा राग यायचा. पण हळूहळू तिची उत्सुकता वाढायला लागली की हा माणूस काय वेगळा आहे, आणि त्यांच्याबद्दल तिला आदरही वाढायला लागला. ती साधू महाशयांकडे गेली आणि त्यांना म्हणाली, महाराज, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणले, विचार. महाराज, तुम्ही कामभावना जिंकली आहेत काय? तेव्हा साधू शांतपणे म्हणाले, उद्या सांगेन. झालं. ती गणिका परत आली. तिला त्यांच्याबद्दलची भक्ती हळूहळू वाढायला लागली होती. ती रोजच त्यांच्या दर्शनाला जायची आणि रोज हाच प्रश्न विचारायची की महाराज, तुम्ही कामभावना जिंकली आहे का? आठवडे गेले, महिने गेले, तिचं आपला एकच प्रश्न आणि साधू महाराजांचं एकच उत्तर, उद्या सांगेन. आणि एक दिवस दुर्दैववशात त्या साधूचं निधन होतं. ती त्यांच्या अंत्यदर्शनाला जाते. त्यांच्या पार्थिवा शेजारी बसते, नमस्कार करते आणि म्हणते, महाराज, तुम्ही मला फसवलंत. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. तेव्हा तिला एकदम धीरदत्तपणे एक आवाज येतो आणि म्हणतो, होय, मी काम जिंकला आहे. साधू महाराजांनी हे उत्तर ते मृत झाल्यावर दिलं. जिवंतपणी आपण काम जिंकला आहेच असा भरोसा नव्हता, कारण इंद्रिय कधी फसवतील याचा नेम नाही. त्यामुळे इंद्रियांच्या बाबतीत आणि विषय उपभोगाच्या बाबतीत अतिशय दक्ष राहावं लागतं.
तेव्हा प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. स्थितप्रज्ञ पुरुषाचं दुसरं लक्षण आहे, त्याला समुद्राची उपमा दिली आहे. समुद्रामध्ये शेकडो नद्या आपलं पाणी आणून टाकत असतात. समुद्र आपला खारेपणा थोडासुद्धा कमी करत नाही किंवा त्याला पूर येत नाही नदीच्या पाण्याने. एखाद वर्षी खूप पाऊस पडला म्हणून समुद्राला पूर येत नाही, किंवा पाऊस अजिबात पडला नाही म्हणून समुद्र आटत नाही. स्थितप्रज्ञ पुरुष हा असाच होतो. तो सुखाने हुरळून जात नाही, दुःखाने खचून जात नाही. त्याचं मन हे कायम ईश्वराच्या चरणी रममाण झालेलं असतं. गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे असलं तर असू दे, नसलं तर नसू दे, अशी त्याची मनस्थिती असते. आज ज्या आनंदाने तो श्रीखंडपुरी खाईल, त्याच आनंदाने तो उद्या रुखी सुखी भाकरीही खाईल. परिस्थितीनी, भावनांनी तो कधीही विचलित होत नाही. त्याला सुख, दुःख, असूया, ममता या भावना भुलवू शकत नाहीत. पण मग याचा अर्थ असा आहे का की स्थितप्रज्ञ पुरुष हा भावना शून्य आहे? मुळीच नाही. स्थितप्रज्ञ पुरुष हा भावना शून्य नाही, तो भावनातीत आहे. त्याच्या मनामध्ये राग, द्वेष, सुख, दुःख, मोह, लोभ हे असले काटेकुटे नाही आहेत. त्याचं मन स्वच्छ आहे आणि मनाचा गाभारा हा आस्तिक्य भावनेने म्हणजे ईश्वराबद्दलच्या प्रेमाने भरून गेलेला आहे आणि लोकांबद्दलच्या करुणेने भरलेला आहे. स्थितप्रज्ञ पुरुषाला भावना असतात, पण त्या ह्या अशा प्रकारच्या असतात. आपल्या भावना आणि स्थितप्रज्ञ पुरुषाच्या भावना यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. आपल्या भावनामध्ये आप पर असतो. असं म्हणतात, गमतीने म्हटलं जातं की सामान्य माणूस हा गीतेच्या पहिल्या श्लोकाच्या पुढेच जात नाही. म्हणजे काय? तर पहिला श्लोक सांगतोय मामकाः पांडवाश्चैव किंवा कुर्वत संजय, माझे आणि पंडूचे पुत्र काय करतात, असं तो आंधळा धृतराष्ट्र विचारतो. गीतेतला हा एकमेव श्लोक आहे की जो धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. आणि हा धृतराष्ट्र आंधळा आहे आणि तो नुसता चर्मचक्षुनी आंधळा नाही, तर तो स्वार्थानी, लोभानी आंधळा झालेला आहे. सामान्य माणसाला चर्मचक्षु असतात, पण त्याच्यातही विकारांचं प्राबल्य असतं. म्हणूनच हा पहिला श्लोक हा प्रतिकात्मक म्हणून धृतराष्ट्राच्या तोंडी असावा असं वाटतंय. आपलंही माझं तुझं संपतच नाही. स्थितप्रज्ञ पुरुषाचं मात्र असं नसतं. स्थितप्रज्ञ पुरुष म्हणजे शांती ब्रह्माचा पुतळा असतो, करुणेचा सागर असतो. आपल्या स्वामींचंच उदाहरण घेऊया. स्वामींना ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली होती. ते आत्मानंदात डुंबत होते. ते सहीसुद्धा काही वेळेला आपला आत्मतृप्त असं करायचे. पण इतरांना सुद्धा हा आनंद द्यावा, ही परमोच्च स्थिती अनेकांना मिळावी अशी त्यांची मनस्थिती होती. त्यांना काहीही मिळवायचं नव्हतं, जगाचं कल्याण करायचं होतं. प्रकृती साथ देत नसताना सुद्धा, फार वेळ बसवत नव्हतं, बोलवत नव्हतं, तरीसुद्धा स्वामींनी हजारो लोकांचा उद्धार केला. प्रचंड वाङ्मय निर्माण केलं. अभंग ज्ञानेश्वरीसारखी महान वस्तू त्यांनी निर्माण केली. आजकाल ज्ञानेश्वरीची भाषा कळते कोणाला? पण ही अभंग ज्ञानेश्वरी निर्माण केल्यामुळे ज्ञानेश्वरी वाचणं, समजणं सुकर झालेलं आहे. तेव्हा संतांची अवस्था अशी असते, बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. यालाच गीतेनी लोकसंग्रह म्हटलेला आहे. याच भावनेतून स्वामींनी सोहमसारखी उच्च साधना मुमुक्षांच्या हाती सोपवलेली आहे. गुरुमाऊली ही कनवाळूपणे साधकांना उद्धाराचा मार्ग दाखवत असते. कबीरांनी म्हटलेलं आहे, गुरु गोविंद दोनू खडे किसके लागू पाव,
गुरु गोविंद दोनू खडे किसके लागू पाव. अहो, गुरु आणि गोविंद इथे माझ्या समोर उभे आहेत, कोणाचे पहिले पाय धरू. पुढे तेच उत्तर देतात, बलिहरी गुरु आपणा, जिन्हे गोविंद दिखाया. आपला गुरु श्रेष्ठ आहे की ज्याच्यामुळे गोविंद दिसला, ज्याच्यामुळे मला हा अध्यात्माचा मार्ग दिसला, ज्याच्यामुळे मी ही भक्तीच्या मार्गावर वाटचाल करू शकली. आणि ह्या मार्गावरून मला माझं बोट धरून घेऊन जाणारा, मध्ये खाचखळगे आले तर मला सावध करणारा, पडले तर सावर करणारा हा माझा गुरुच श्रेष्ठ आहे. त्यामुळेच ही अत्युच्च अद्वितीय वस्तू मिळण्यासाठी मला प्रयत्न करता येणं शक्य झालेलं आहे. आणि हा गोविंद दिसावा म्हणूनच श्रींनी आपल्या हाती ही 18 श्लोकी गीता ठेवली आहे. तुम्हाला सगळी गीता वाचायला वेळ नाही, ठीक आहे, नका वाचू. मी वेचलेल्या ह्या 18 रत्नांचे पठण करा, त्यावर चिंतन करा, मनन करा आणि आत्मोद्धाराचा मार्ग दाखवा. हेच आपले स्वामी यातून आपल्याला सांगतायत. सद्गुरुरायांचं स्मरण करून आपण 18 श्लोकी गीतेचा पाठ करूया. न कांक्षे विजयं कृष्ण, न च राज्यं सुखानि च, किन्नो राज्येन गोविन्द, किं भोगैर्जीवितेन वा. न जायते म्रियते वा कदाचिन्, नायं भूत्वा भविता वा न भूयः. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं, ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना. विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि, शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः. शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया, आत्मसंस्थं मनः कृत्वा न किञ्चिदपि चिन्तयेत्. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च, अहङ्कार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन्, यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमौ वहाम्यहम्. अथवा बहुनैतेन ज्ञातेन तवार्जुन, विष्ठभ्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत्. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत् प्रहृष्यत्यनुरज्यते च. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घाः. अनपेक्षः शुचिर्दक्ष, उदासीनो गतव्यथः, सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशन्नोपलिप्यते, सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते. प्रकाशं च प्रवृत्त्यै च मोहमेव च पाण्डव, न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः, प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. यः शास्त्रविधिमुत्सृज्य
वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न पराङ्गतिम् अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनैश्चैव वाङ्मयं तप उच्यते नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देह करिष्ये वचनं तव करिष्ये वचनं तव करिष्ये वचनं तव। श्रीकृष्णार्पणमस्तु। हरि ओम तत्सत्।